10 practice set 2.6 question number 7 question number 8 question number 8 Pintu takes 6 days more to complete the certain work than Nishu. Together they finish the work in 4 days. How many days would each take to complete the work if they work alone? आता पिंटू 6 दिवस जास्त घेतो निशू पेक्षा एक काम पूर्ण करण्यासाठी. हा मग let the Nishu take X days. तर मग then Pintu take X plus 6 days. समजलं काही काय केलं? एक काम पूर्ण करण्यासाठी पिंटूला 6 दिवस जास्त लागतात निशू पेक्षा. म्हणून निशू किती दिवस काम करते? X दिवस काम करते. तर पिंटू किती दिवस काम करेल? X plus 6. निशू डस. मग निशू एका दिवसामध्ये किती काम भाग पूर्ण करते? 1/6. एक काम X दिवसात पूर्ण करते. एक काम X दिवसात पूर्ण करते. बरोबर आहे ना? आणि बरोबर का? तर तेच काम पिंटू डस म्हणजे 1/X plus 6 पार्ट वर्क करतात दोघ जण मिळून. देअरफॉर इन 1 डे एका दिवसामध्ये किती काम करतात? दे टुगेदर वन अपॉन X plus 1/X plus 6. क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. X plus 6 ने एकाला गुणायचं आणि X ने एकाला गुणायचं आणि X मल्टिप्लाय X plus 6. बरोबर का? Therefore X plus 6 plus X upon X into bracket X plus 6. समजलं काय केलं? X ने याला मल्टिप्लाय केलं, ऍडिशनचं साइन तसं इथं. आणि हा X plus 6 एकला मल्टिप्लाय केला X plus 6. बरोबर का? आणि खाली या दोघांचं डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन. मग काय येणार बघा? 2X plus 6 upon X square plus 6X. हे काय झालं? दोघांचं मिळून काम झालं एका दिवसाचं. आणि हे काम किती दिवसात पूर्ण करतात? एक काम 4 दिवसात. एक काम 4 दिवसात पूर्ण करतात. मग आता काय करायचं? क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. 4 into bracket 2X plus 6 is equal to X square plus 6X. मग 8X plus 24 is equal to X square plus 6X. बरोबर का? मग आता बघा काय होणार? हे पद आपण तिकडे घेऊन जाऊ. X square plus 6X minus 8X minus 24. मग आता काय मिळणार आपल्याला? X square minus 2X minus 24 is equal to 0. इथं सुद्धा 0 येणार.
आलं का इथपर्यंत? आता याचं करायचं बायफॉर्मेशन. 24चं बायफॉर्मेशन करायचं आणि टू आन्सर आलं पाहिजे. 6 चोक 24, 6 आणि 4. आन्सर किती आलं पाहिजे? -2. म्हणून याला मायनस याला प्लस. 6 चोक 24, एक्स स्क्वेअर -6x प्लस 4x -24 इज इक्वल टू 0. आलं का इथपर्यंत? 2 पद मिळाले. पहिल्या याच्यातून x कॉमन काढा. x -6 प्लस इंटू ब्रॅकेट याच्यातून 4 कॉमन काढा. 4x -6 इज इक्वल टू 0. कॉमन ब्रॅकेट एका बाजूला घ्या. x -6 दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये x प्लस 4 इज इक्वल टू 0. मग x -6 is equal to 0 और x plus 4 is equal to 0. चला इकडे लक्ष द्या. आता x is equal to 6 और x is equal to -4. days always positive. दिवस कसे असतात? नेहमी धन असतात, पॉझिटिव्ह असतात. म्हणून -4 घेता येणार नाही. x इज इक्वल टू 6 हे आला आपलं आन्सर. मग x इज इक्वल टू 6 हे जर आपलं आन्सर आलेलं आहे तर निशूचे डेज निघाले. आपले निशूचे डेज निघाले. पिंटूचे डेज काढायचे. पिंटूचे डेज काय? 6 + 6 x + 6 म्हणजेच काय? इज इक्वल टू 6 + 6 इज इक्वल टू 12. मग निशू टेक 6 days आणि पिंटू टेक 12 days. क्लियर आहे का इथपर्यंत? क्वेश्चन नंबर 9 बघा. If 460 is the divided by the natural number, the quotient is 6 more than 5 times the divisor and the remainder is 1. Find the quotient and the divisor. आता लक्षात घ्या. या अशा पद्धतीने आपण भागाकाराचं चिन्ह करतो. हे 2 हे 3 दोनाने जर 3 ला भाग दिला तर 2 × 2 रिमाइंडर 1. याला म्हणायचं रिमाइंडर याला रिमाइंडर म्हणायचं, याला क्यूटंट म्हणायचं. याला डिवायडर म्हणायचं आणि याला डिवायझर म्हणायचं आणि याला डिव्हिडंड म्हणायचं. 3 ला काय म्हणायचं? डिव्हिडंड. 2 ला काय म्हणायचं? डिवायझर. याला काय म्हणायचं? रिमाइंडर आणि हा काय झाला? क्यूटंट. बरोबर आहे का इथपर्यंत? मग आता त्यांनी काय सांगितलेलं आहे? लेट द डिवायझर बी एक्स. डिवायझर काय केला आपण? एक्स मानला. डिवायझर तो कोणाला डिवाइड करतोय? 460 ला डिवाइड करतोय. मग त्याचा क्यूटंट काय येतोय? देन द क्यूटंट काय येतो? 5x + 6. क्यूटंट म्हणजे काय? भागाकार. आता बाकी किती उरतीये? 1 उरतीये. आपल्याला डिव्हिडंड जर काढायचा असेल म्हणजे 460 जर काढायचे असतील तर आन्सर कसं येतं? सूत्र कसं आहे त्याचं बघा. फॉर्म्युला डिव्हिडंड इज इक्वल टू डिवायझर मल्टिप्लाय क्यूटंट प्लस रिमाइंडर.
प्लस काय रिमाइंडर. आता हे सूत्र कसं आहे इकडे लक्षात द्या. आपण जे गणित सोडवलं होतं ना, हा एक रिमाइंडर उरला होता. रिमाइंडर किती होता 1. भागाकार दिला होता 2 आणि किती आला होता भागाकार 1. हा मग आता हा डिव्हिडंड आपल्याला शोधायचा असेल तर अशा पद्धतीने आपण ही मांडणी केली. डिवायझर किती आहे 2, क्वोटंट किती आहे 1 आणि रिमाइंडर किती आहे 1. तर मग बघा 2 1 जा 2 या दोघांचं करायचं मल्टिप्लिकेशन आणि या दोघांच्या मल्टिप्लिकेशन मध्ये हा एक करायचा ऍड. म्हणजे 2 1 जा 2 आणि 2 + 1 किती झाले 3. म्हणजे आपला आन्सर किती आलं 3. बरोबर आहे का. अशा पद्धतीने आपण मांडणी केलेली आहे. आता याच्यामध्ये व्हॅल्यू टाकायच्या. व्हॅल्यू टाकताना 460 हे दिलेले आहे आपल्याला. डिवायझर आपण काय मानलाय x मानलाय. आपला क्वोटंट काय आलाय 5x + 6 आणि रिमाइंडर किती आहे 1. बरोबर का. आता पुढे मल्टिप्लिकेशन करायचं. 460 = 5x² + 6x + 1. क्लिअर आहे का इथपर्यंत. आता हे जे 460 आहे ते तिकडे जातील. Therefore 5x² + 6x + 1 - 460. क्लिअर आहे का इथपर्यंत = 0. मग therefore 5x² + 6x - 459 = 0. एक आपण वजा करून टाकला त्याच्यातून. आता हे 469 आहे. 469 जे आहे हे 459 हे कसे मायनस आहे. आता आपला फॉर्म्युला काय आहे का x² चा जो कोएफिशियंट आहे 5 त्या 5 ने काय करायचं कॉन्स्टंटला मल्टिप्लाय करायचं. याला काय करणार आपण मल्टिप्लाय करणार. बरोबर का. आणि याचे असे 2 भाग करणार तर त्याचा आन्सर किती आलं पाहिजे +6 आलं पाहिजे. क्लिअर आहे का इथपर्यंत. बघा याचं मल्टिप्लिकेशन किती आलं 2295. आता याचे असे 2 भाग करायचे. तर त्याची बेरीज किंवा वजाबाकी किती आली पाहिजे 6x आली पाहिजे. मग आपण काय करू 51 आणि 45. 51 × 45 केले तर 2295 येते. आपल्याला आणायचे किती आहे +6 म्हणून याला आपण मायनस साइन देणार याला प्लस साइन देणार. क्लिअर आहे का इथपर्यंत. मग बघा therefore 5x² + 51x - 45x - 459 = 0. आता हे 2 आणि हे 2 असे पद आपल्याला मिळालेले आहे. तर मग आता याच्यातून आपण काय करू याच्यातून आपण 5x कॉमन काढू. therefore 5x into bracket 5 9 45 x plus 9 minus into bracket याला मायनसचं साइन आहे बरं का. इथं मायनसचं साइन आहे. 45 ला मायनसचं साइन दिलंय आपण आणि 51 ला प्लसचं साइन दिलेलं आहे. हे प्लसचं साइन तसं याच्यातून 51 कॉमन काढा. 51 x - 9 51 कॉमन काढले तर इथं पण मायनसचं साइन येईल. -9च उरतील मध्ये. तुम्ही करून बघा. 51 × 9 केलं तर 459 येतील = 0. कॉमन ब्रॅकेट एका बाजूला घ्या. x - 9
x minus 9 into another bracket 5x plus 51 is equal to 0. आता हा ब्रॅकेट 0 असेल किंवा हा ब्रॅकेट 0 असेल म्हणून x minus 9 is equal to 0 or 5x plus 51 is equal to 0. समजलं का इथपर्यंत? हा, मग आता पहिला आन्सर काय आला आपला? x is equal to 9 or 5x is equal to minus 51. म्हणजेच काय? x is equal to minus 51 upon 5. हा, दुसरा आन्सर काय आला? x चं minus 51 upon 5. पण त्यांनी काय सांगितलेलं आहे? इट्स अ नॅचरल नंबर. काय सांगितलेलं आहे? इट्स अ नॅचरल नंबर आणि minus 51 upon 5 not a natural number. Not a natural number. So not accepted. याला घेऊ शकत नाही आपण. मग x ची व्हॅल्यू आपण काय घेणार? 9 घेणार. x ची व्हॅल्यू काय घेणार? 9 घेणार. मग आता आपल्याला काय काढायचं आहे? क्यूटन काढायचा आहे. डिवायझर आपल्याला मिळाला. लेट द डिवायझर बी एक्स. मग डिवायझर किती आला? 9 आला. आणि आता क्यूटन काढायचा. क्यूटन कसा काढायचा? 5x plus 6. Therefore 5 multiply 9 plus 6. 5 9 जा 45. 45 plus 6. Therefore 51. किती आला? 51. म्हणजे क्यूटन किती आला? आन्सर मध्ये लिहायचं आहे क्यूटन आला 51 आणि डिवायझर आला डिवायझर इज इक्वल टू 6. क्लियर आहे का? क्वेश्चन नंबर 10. इन द गिवन ट्रापेझॉइड ABCD, AB parallel CD, its area is 33 centimeter square. Find the length of its four sides from the information given in the figure. Fill in the box to get the solution. मग सोल्युशन बघा. ABCD is a trapezoid. Is a ट्रॅपेझॉइड आणि AB पॅरलल CD. आता या ट्रॅपेझॉइडचा जर एरिया काढायचा असेल आपल्याला तर त्याचा एक फॉर्म्युला आहे 1/2. त्याच्या पॅरलल लाईनची ऍडिशन करायची, मल्टिप्लाय काय करायची? त्याची हाईट करायची. मग एरिया ऑफ ट्रॅपेझॉइड ABCD is equal to 1/2. काय सांगितलं? 1/2 पॅरलल लाईन AB प्लस CD दोघांची काय करायची? ऍडिशन करायची आणि त्याला कशाने गुणायचं? त्याच्या हाईटने मल्टिप्लाय करायचं. हाईट कुठली याच्यामध्ये? डायग्राम मध्ये दिलेली AM इज अ हाईट. AM काय दिलेली आहे? हाईट दिलेली. आणि हा काय फॉर्म्युला आहे त्याचा. Therefore एरिया किती दिलेला आहे? 33 इज इक्वल टू 1/2 मल्टिप्लाय AB किती दिलेली आहे? x. AB दिलेली आहे x प्लस CD किती दिलेली आहे? 2x
प्लस 1 2x प्लस 1 मल्टिप्लाय x मायनस 4 x मायनस 4 काय आहे त्यांची am ही हाईट दिलेली आहे हा मग काय करायचं आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं या 2 ने काय करायचं 33 ला मल्टिप्लाय करायचं आणि 33 चा डिनॉमिनेटर आहे त्याने या सगळ्यांना मल्टिप्लाय करायचं 33 चा डिनॉमिनेटर 1 आहे तेव्हा मल्टिप्लिकेशनचा काही इश्यू येत नाही आणि हा एक सुद्धा निघून जातो मग 33 ची किती होतील 66 इज इक्वल टू 2x आणि 2x यांचं किती होईल 3x प्लस 1 हा एक ब्रॅकेट झाला इकडे लक्ष द्या 3x प्लस 1 हा एक ब्रॅकेट झाला आणि x मायनस 4 हा एक ब्रॅकेट झाला बरोबर आहे का मग आता काय करायचं हा ब्रॅकेट ओपन करायचा आणि ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं 66 इज इक्वल टू 3x इंटू ब्रॅकेट x मायनस 4 आणि प्लस 1 इंटू ब्रॅकेट x मायनस 4 आलं का लक्षात काय केलं हा आता 66 इज इक्वल टू 3x स्क्वेअर मायनस 4x प्लस x मायनस 4 मायनस 4x होईल का आणि या तीनाने कोण मल्टिप्लाय करील 4 3 जा 12 हा 4 3 जा 12 आता हा एक त्याच्यातून मायनस होऊन जाईल therefore 66 is equal to 3x square minus 11x minus 4 आलं का इथपर्यंत आता हे 66 त्या बाजूला जातील आणि मायनस 4 आणि मायनस 66 यांचं काय होईल ऍडिशन होईल 3x स्क्वेअर मायनस 11x मायनस 4 मायनस 66 इज इक्वल टू 0 आलं का लक्षात therefore 3x स्क्वेअर मायनस 11x मायनस मायनस ऍडिशन होणार 70 66 प्लस 4 किती झाले 70 इज इक्वल टू 0 हा समजलं का इथपर्यंत काय केलं ते आता पुढे बघा काय करायचं हा जो x स्क्वेअरचा कोएफिशियंट आहे त्याने या कॉन्स्टंट 70 ला मल्टिप्लाय करायचं आणि यांचं मल्टिप्लिकेशनचं जे आन्सर येईल त्याचं बायफार्गेशन असं करायचं काय ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन किती आली पाहिजे मायनस 11 आली पाहिजे मग बघा 70 मल्टिप्लाय 3 किती झाले 201 सॉरी 210 हा 7 त्रिक 21 आणि तो 0 तसाच तसा मग आता काय करायचं या दोघांचं करायचं बायफार्गेशन मग आता आपण असं करू शकतो का 21 आणि 10 21 आणि 10 चं मल्टिप्लिकेशन 210 होईल ना हा आपल्याला काय पाहिजे मायनस 11 म्हणून याला देणार मायनस साइन याला देणार प्लस साइन क्लिअर आहे का इथपर्यंत मग आता बघा पुढं therefore 3x square minus 21x plus 10x minus 70 is equal to 0 आता याच्यातून 3x कॉमन काढू therefore 3x into bracket x minus 7 हा 7 त्रिक 21 3x कॉमन काढले प्लस चं साइन तसंच्या तसं ब्रॅकेटच्या बाहेर गेला 10 कॉमन काढू x मायनस 7 इज इक्वल टू 0 कॉमन ब्रॅकेट एका बाजूला घ्या x मायनस 7 आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये 3x प्लस 10 इज इक्वल टू 0 इज दॅट क्लिअर हा मग x मायनस 7 इज इक्वल टू 0 x minus 7 x minus x plus x minus आता पुढे बघा x is equal to 7 or x is equal to 10 upon 3 minus 10 होतील हा हे 10 काय करतील तिकडे जातील हे 10 0 कडे जातील तर ते काय होतील मायनस होतील आणि हे 3 3 ला मल्टिप्लाय करा हे 3 x ला मल्टिप्लाय करताय ते 10 ला डिवाइड करतील
हा, पण आता आपल्याला काय विचारलंय त्यांनी, लेंथ विचारलेली आहे. काय विचारलंय, लेंथ विचारली, आणि लेंथ कधी पण निगेटिव्ह नसते. हा, मग काय लिहायचं, लेंथ इज ऑलवेज पॉझिटिव्ह. लेंथ इज ऑलवेज पॉझिटिव्ह. हा, क्लिअर आहे ना. देअरफॉर एक्स इज इक्वल टू 7. एक्स इज इक्वल टू काय घेणार आपण, 7 घेणार. मग एबी किती दिलेली आहे, एबी दिलेली आहे आपल्याला एक्स, मग एबी इज इक्वल टू आली 7. सीडी किती दिलेली आहे, सीडी इज इक्वल टू 2x प्लस 1, म्हणजेच काय 2 मल्टिप्लाय 7 प्लस 1 म्हणजे 7 दुने 14 आणि 15. मग सीडी इज इक्वल टू 15. किती आली, 15. सीडी किती आली, 15 आली. त्याच्यानंतर बीसी, बीसी किती दिलेली आहे, बीसी किती दिलेली आहे बघा डायग्राम मध्ये, बीसी ना एक्स मायनस 2 आहे का, बीसी एक्स मायनस 2. हा, आता हे सगळं सेंटीमीटर मध्ये आहे बरं का, सेंटीमीटर सेंटीमीटर एक्स मायनस 2 म्हणजे 7 मायनस 2 म्हणजे बीसी इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. किती आली, 5 सेंटीमीटर. बीसी किती आली, 5 सेंटीमीटर आली. एबी आली 7, सीडी आली 15, बीसी आली 5, आणि एडी, एडी किती सांगितलेली आहे, एडीचं बघा, एडी इज इक्वल टू एक्स मायनस 2. हा, कॉमन आहे त्या, एडी इज इक्वल टू एक्स मायनस 2 म्हणजे काय 7 मायनस 2, मग एडी इज इक्वल टू 5. हे बघा, एबी आली 7 सेंटीमीटर 7 सेंटीमीटर, सीडी आली 15 सेंटीमीटर, बीसी आली 5 सेंटीमीटर, आणि एडी आली 5 सेंटीमीटर. क्लिअर आहे का इथपर्यंत, आन्सर मध्ये व्यवस्थित लिहा सरळ.